आपण आज एक खास जी रेसिपी करतोय ती आहे लो फॅट आहे आणि तरी पण रिच आणि मस्त अशी रेसिपी आहे। आपण करतो काळा चणा आणि रोस्टेड पेपर टोस्ट। आणि ही करण्यासाठी आपण फक्त काय केलेलं आहे, आपण कलर्ड पेपर्स घेतलेले आहेत, त्याला कट करून नंतर त्याला लसूण, त्याच्यात थोडंसं मीठ वगैरे टाकून थोडंसं तेल टाकून त्याला रोस्टिंग करायला टाकलेलं आहे। त्याचबरोबर मी इथे मूग जे आहेत स्प्राउट्स ते उकडून घेतलेले आहेत। त्याचबरोबर मग काळे चणे पण माझ्याकडे उकडलेले आहेत। इथे मी तवा ठेवलेला आहे गरम करायला, याच्यावर थोडे हे जे ब्रेडचे स्लाइसेस आहेत ते मी भाजून घेणार आहे। त्याच्यामध्ये मी जे स्प्राउट्स आहेत त्याच्यात लिंबाचा रस आणि मीठ टाकतोय। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही काळी मिरी पण याच्यामध्ये क्रश करून टाकू शकता थोडीशी। पेपर्स पण होत आलेले आहेत, पण त्याच्या आधी आपण बाकीची तयारी करून घेऊया। त्याच्यात टाकतो चणे आणि हिरव्या मिरच्या। तुम्हाला थोडं तिखट आवडतं का? मला आवडतं, त्याच्यामुळे 3 ते 4 मिरच्या मस्तपैकी। आणि याच्यात थोडासा लिंबाचा रस पण टाकणार आहे मी, थोडं मीठ, एकाच वेळी 4 गोष्टी करायच्या म्हणजे खूप लक्ष ठेवायला लागतं नाही, मला तरी ते कॉन्सन्ट्रेट करायला लागतं, कारण मल्टीटास्किंगची एवढी सवय नाही। महिला सगळं करतात, ते कसं करतात काय माहिती, एकाच वेळी सगळ्या गोष्टी सांभाळतात, घर आणि सगळ्याच गोष्टी म्हणजे जबाबदाऱ्या। खरंच हॅट्स ऑफ। पण एकदा याची सवय झाली की मग खरी मजा आहे। चला, हे टोस्ट झालेले आहेत आणि कलर्ड पेपर्स आता झालेले आहेत, मी त्याला काढून घेतो। वाह, हा जो रोस्टिंगचा फ्लेवर आहे ना तो मस्त लागतो, याची चवच एक वेगळी लागते, छान। सगळ्यात आधी हे लसूण टाकून घेतोय, थोडंसं आहे ना साल काढून घेतो याचं, जेवढं निघतंय तेवढं काढून घ्यायचं आहे। थोडं असलं तरी काय फरक पडत नाही, पण आपलं थोडं काढून घेतो जे जे निघेल बरोबर। ही जी आपण धणे जिऱ्याची पूड आहे ती थोडीशी याच्यात टाकतोय मी, 1-1.5 चमचा टाकलेली आहे। थोडं पाणी, वाह भारी झालंय बघा। आणि याला मी एकदम फाईन पेस्ट नाही केलेली, तर थोडंसं त्याला भरत ठेवलेलं आहे, म्हणजे खाताना पेपर्स, चणे, नंतर आपण ज्या गोष्टी टाकलेल्या सगळं मस्त, म्हणजे त्याची चव सगळ्याची लागली पाहिजे छान, म्हणून थोडंसं त्याला भरत ठेवलेलं आहे। आता टोस्ट करण्यासाठी आपल्याला ब्रेड घेतोय, याच्यावरती हे मिश्रण टाकायचं आहे आपल्याला। हे बघा, याचा वापर आपल्याला ॲज अ स्नॅक म्हणून पण करता येईल, पार्टीजसाठी वगैरे करताना त्याचं हेल्दी स्नॅक्स म्हणून त्याचे छोटे पीसेस कट केले आपण, ते अरेंज केले तर हेल्दी स्नॅक्स तयार होईल। किंवा दुपारच्या वेळी, चहाच्या वेळी वगैरे असं जेव्हा भूक लागते आपल्याला, तेव्हा पण करण्यासाठी हा मस्त पदार्थ आहे। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी, अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी, अभिनंदन। काय गो? हा काय झालं? काय झालं काय?
आले, मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.